लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। 3 दिवसीय निवासी फार्मर कप प्रशिक्षणासाठी खटावमधून शेतकरी मिरजकडे रवाना। कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना फार्मर कप अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येत असून संजीवनी कृषी पर्यटन संस्थेच्या वतीने मिरज जिल्हा सांगली येथे 3 दिवस निवासी प्रशिक्षण देण्यात येत आहे। दरम्यान या प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या एसटी बसचा शुभारंभ तहसीलदार बाई माने यांच्या हस्ते गट विकास अधिकारी योगेश कदम, तालुका कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। यावेळी शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते। कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या वतीने फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना 3 दिवसीय निवासी प्रशिक्षण मिरज येथे होणार आहे संजीवनी संस्थेमध्ये। आणि त्यासाठी आपल्या खटाव तालुक्यातील सर्व शेतकरी आज रवाना होत आहेत। रवाना होताना आपल्या तालुक्याच्या तहसीलदार, मान्य BDO वडूज आणि तालुका कृषी अधिकारी सर्व स्टाफ उपस्थित आहेत। आणि तालुक्यातील सर्व शेतकरी, महिला आणि पुरुष असे 60 प्रशिक्षणार्थी आज उपस्थित आहेत। आणि त्यांना आपण प्रशिक्षणासाठी रवाना करतोय। सर्वांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा आणि येणाऱ्या फार्मर कप स्पर्धेसाठी शुभेच्छा। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।